विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सिंपल पेंड्युलम। या ठिकाणी माझ्याकडे एक ॲपरेटस आहे ज्याला आपण सिंपल पेंड्युलम म्हणू शकतो। यापूर्वी ते तुम्ही पाहिलेलं आहे। तर सिंपल पेंड्युलम म्हणजे काय, सुरुवातीला आपण याची व्याख्या पाहूया। सिंपल पेंड्युलम इज डिफाइंड ॲज अ हेवी बॉब suspended from rigid support with the help of inextensible inelastic string। याला आपण म्हणतो सिंपल पेंड्युलम, ज्याच्यामध्ये हा हेवी बॉब आहे, याला एक दोरा लावलेला आहे आणि रिजिड सपोर्टला तो टांगलेला आहे। याला आपण म्हणतो सिंपल पेंड्युलम। आता या सिंपल पेंड्युलम मध्ये अतिशय महत्त्वाची व्याख्या आहे, याला आपण म्हणतो लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम। लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम इज डिफाइंड ॲज the distance between the point of support and the center of the bob। The distance between point of support and the center of the bob and not the length of the string। दुरीची लांबी म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम नाही, तर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सपोर्ट टू द सेंटर ऑफ द बॉब इज कॉल्ड एज लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम। आता हा जो सिंपल पेंड्युलम आहे, याची जी पोझिशन आहे याला आपण नॅचरल इक्विलिब्रियम पोझिशन किंवा मीन पोझिशन म्हणतो। ह्या पेंड्युलमला मी जर डिस्प्लेस केलं म्हणजे अलीकडे ओढलं, तर या ठिकाणी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटी वजन आहे या बॉबचं, इट इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट्स आणि त्यातला एक कंपोनंट जो आहे तो रिस्टोरिंग फोर्स निर्माण करतो। आपल्याला माहिती आहे या ऑसिलेटरी मोशन मध्ये रिस्टोरिंग फोर्स असतो, तर ह्या रिस्टोरिंग फोर्स मुळे या पेंड्युलम मध्ये मोशन निर्माण होते, ऑसिलेटरी मोशन निर्माण होते। आणि आपल्याला या व्हिडिओ मध्ये सिद्ध करायचं आहे की दिस ऑसिलेटरी मोशन इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा पिरियड काय आहे ते पण आपल्याला या व्हिडिओ मध्ये काढायचं आहे आणि प्रत्यक्षात मी या ठिकाणी हा पिरियड मोजणार आहे। पण पिरियड म्हणजे काय? The period of simple pendulum is defined as time required to complete one oscillation। One oscillation म्हणजे काय हे आपण ऑसिलेशन चॅप्टरच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत, ज्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर टाइम रिक्वायर्ड टू complete one oscillation is called as period। आपल्याला पिरियड काढायचा आहे, पण एका ऑसिलेशनचा टाइम अतिशय कमी असतो, म्हणून आपण 10 ऑसिलेशनचा टाइम काढणार, मग डिवायडेड बाय 10 करणार आहे। माझ्याकडे एक स्टॉपवॉच आहे आणि मी आता याचा पिरियड काढणार आहे। तर पिरियड काढण्यासाठी मी स्टॉपवॉच या पोझिशनला स्टार्ट करणार, 10 ऑसिलेशन नंतर याच पोझिशनला मी बंद करणार आहे। सो लेट अस स्टार्ट टू फाइंड द पिरियड। स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टॉप। तर या ठिकाणी पिरियड आलेला आहे 10 ऑसिलेशनचा 17.13 सेकंद। 17.13 सेकंद। 10 ऑसिलेशनचा टाइम आलेला आहे 17.13 सेकंद, म्हणून एका ऑसिलेशनचा 1.713 सेकंद। एका ऑसिलेशनचा टाइम पिरियड 1.73 सेकंद, म्हणजे याचा टाइम पिरियड आलेला आहे 1.713 सेकंद। आता ह्या पेंड्युलम मध्ये जर समजा ही एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि सोडल्यानंतर या साईडला जाईल दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन। आता जर समजा ह्या पेंड्युलम मध्ये ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून त्या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जाण्यासाठी 1 सेकंद वेळ लागत असेल, तर अशा सिंपल पेंड्युलमला म्हणतात सेकंड पेंड्युलम। इफ द टाइम रिक्वायर्ड टू रीच फ्रॉम वन एक्स्ट्रीम पोझिशन टू अनदर एक्स्ट्रीम पोझिशन इज 1 सेकंड, देन दॅट पेंड्युलम इज कॉल्ड एज सेकंड पेंड्युलम। पण एका एक्स्ट्रीम पोझिशन पासून दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जाण्यासाठी आपलं एक अर्धा ऑसिलेशन कंप्लीट होते आणि एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी त्याच्या दुप्पट वेळ लागतो, म्हणून सेकंड पेंड्युलमचा टाइम पिरियड हा 2 सेकंद आहे। म्हणून सेकंड पेंड्युलम इज डिफाइंड ॲज द पेंड्युलम हुज टाइम पिरियड इज 2 सेकंद। आता ह्या सेकंड पेंड्युलम वर आधारित नीट आणि जेईई मध्ये न्यूमेरिकल्स तुम्हाला सोडवावे लागतात
आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी समजून येतील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे ते क्लिक करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नियमितपणे प्राप्त होतील. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण सिंपल पेंड्युलमचा प्रॅक्टिकल अप्रोच पाहिला. आता आपण सिंपल पेंड्युलमचं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर या ठिकाणी या डायग्राम मध्ये हा सिंपल पेंड्युलम दाखवलेला आहे. ही याची नॅचरल इक्विलिब्रियम पोझिशन आहे आणि ही आहे डिस्प्लेस्ड पोझिशन. तर मी ही डिस्प्लेस्ड पोझिशन या ठिकाणी बाजूला काढून घेत आहे. हा स्ट्रिंग, त्याला हे हुक लावलेला आणि हा बॉब डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये. आणि या डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये या बॉबचं जे वेट आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड W is equal to mg. This weight is resolved into two components. One is along the string like this, and this is mg cos theta. This angle is theta. आणि दुसरा जो कंपोनेंट आहे परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन, इट इज mg sin theta. आणि आणखी एक या ठिकाणी फोर्स या ठिकाणी स्ट्रिंगवर अप्लाय होतो, दॅट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सपोर्ट. या पॉइंट ऑफ सपोर्ट कडे जो फोर्स असतो ज्याला आपण टेन्शन इन द स्ट्रिंग असं म्हणतो. सो फ्रॉम द डायग्राम द टेन्शन इज बॅलेन्स्ड बाय mg cos theta. Therefore T is equal to mg cos theta. आणि हा जो कंपोनेंट आहे mg sin theta हा त्या बॉबला रिस्टोरिंग फोर्स देत असतो. F is equal to minus mg sin theta. आता या ठिकाणी थीटा इज व्हेरी स्मॉल. थीटा टेन्स टू 0. Therefore sin theta is approximately equal to theta. पण थीटा म्हणजे काय तर आर्क लेंथ अपॉन रेडियस म्हणजे x अपॉन l. l म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. इट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सपोर्ट अँड द सेंटर ऑफ द बॉब. म्हणून साइन थीटाच्या ऐवजी x अपॉन l जर ठेवला आपण f इज इक्वल टू मायनस mg x अपॉन l. बट f इज इक्वल टू ma इज इक्वल टू मायनस mg x अपॉन l. mm cancel. Therefore a is equal to minus g upon l into x. आता g upon l हे कॉन्स्टंट आहे म्हणून a डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस x. म्हणजे एक्सेलरेशन proportional to displacement and second acceleration opposite to displacement. These are the two basic conditions of linear simple harmonic motion which are satisfied by the simple pendulum. Therefore motion of simple pendulum is linear simple harmonic motion, but condition is that the theta must be small. Theta should be as small as possible. आता आपण सिद्ध केलं की मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज सिंपल हार्मोनिक मोशन. आता आपल्याला याचा पिरियड काढायचा आहे. तर पिरियड काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे T इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. आणि सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपल्याला माहिती आहे की एक्सेलरेशन a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, जे आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, ज्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. परंतु या फॉर्म्युल्यावरून आलेलं आहे a इज इक्वल टू मायनस जी अपॉन एल एक्स, म्हणून आपण याला लिहू मायनस जी अपॉन एल इंटू एक्स. एक्स एक्स कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल. ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल. आता ओमेगाची व्हॅल्यू जर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली तर टी इज इक्वल टू 2 पाय
divided by square root of g upon L किंवा t is equal to 2 pi square root of L upon g. So this is the formula for period of a simple pendulum. जर हा पिरियड 2 सेकंद असेल तर त्या पेंडुलमला आपण सेकंड पेंडुलम असं म्हणतो, जे आपण प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला एक न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. वी हॅव टू फाइंड द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम whose length of simple pendulum is 90 centimeter, mass of the bomb is 100 gram and acceleration due to gravity is 10 meter per second square. आपल्याला काढायचं आहे पिरियड. तर या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यूज. t is equal to 2 into value of pi is 3.14, square root of L is 90 into 10 raised to minus 2 meter divided by g is 10. So 0 cancel. 2 into 3.14 is 6.28 multiplied by square root of 9 is 3 and square root of 10 raised to minus 2 is 10 raised to minus 1. So multiplying by 3, it is 1.884 into 18.84 into 10 raised to minus 1 or 1.884 second. तर हा झाला आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. परीक्षेमध्ये तुम्हाला लॉज ऑफ सिंपल पेंडुलम विचारतात, तर ते लॉज या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सांगता येतात. फर्स्ट लॉ, द पिरियड ऑफ simple pendulum is directly proportional to the length of the square root of length of simple pendulum. Second law, the period of simple pendulum inversely proportional to the square root of acceleration due to gravity. And third law, the period does not depend, t does not depend on mass of the pendulum.